पहिली गोष्ट म्हणजे विक्रम्स फिटनेस हे आपलं जे काही इन्स्टिट्यूशन आहे हे एक नॉर्मल जिम नाही आहे. म्हणजे बेसिक लेवल ऑफ फिटनेस अचीव्ह करण्याकरता जे एक्सरसाइजेस करावे लागतात, जे आपल्याला मसल ग्रुप्स वर्क करावे लागतात, त्याच्याकरता जिम इक्विपमेंटची गरज 100% नसते. मिलिंद सोमणजींच्या काही मुलाखती बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल, ते नेहमी म्हणतात की मी आयुष्यात कधी जिम मध्ये गेलो नाही. मी नेहमी म्हणतो की सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधं घेऊन वजन कमी करणं वगैरे या गोष्टी नका करू. डाएट हे नॅचरल असलं पाहिजे. की गेले 10 वर्ष विविध पद्धतीचे लोकांकडे जाऊन आलो. कोण म्हणलं कमी खा, कोण म्हणलं कीटो डाएट कर, कोण म्हणलं उपास कर, कोण म्हणलं कॅलरी डेफिसिट कर. सगळं करून बघितलं, काही रिझल्ट नाही आहेत. कारण यात पण आपण एक बघतो की बरेच जण अशी जिम वगैरे जॉईन करतात, पण ते नव्याचे 9 दिवस सारखं म्हणजे 2-3 महिन्यात सोडतात. नेहमी म्हणतो की आहार, व्यायाम आणि रात्रीची झोप या तिन्ही गोष्टींवरती आपली हेल्थ ही अवलंबून असते. मार्क 300 पैकी आहेत. 100 मार्क चांगल्या झोपेला आहेत, 100 मार्क व्यवस्थित डाएटला आहेत आणि 100 मार्क रोज वर्कआउट करण्याला आहेत. आजकाल फिटनेस म्हणजे फक्त जिम नाही, डाएट म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, आणि हेल्थ म्हणजे फक्त वेट लॉस नाही. आज आपल्यासोबत आहेत असे व्यक्ती ज्यांनी फिटनेसला कम्प्लिटली सिम्प्लिफाय केलं आहे आणि हजारो लोकांचं आयुष्य बदललं आहे. वेलकम टू मारा गप्पा पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहेत विक्रम्स फिटनेसचे फाउंडर मिस्टर विक्रम मेहंदे. 2018 पासून त्यांनी पुण्यामध्ये फिटनेसला एक नवीन डायरेक्शन दिलं आहे. नमस्कार विक्रम, आजच्या पॉडकास्टमध्ये तुझं हार्दिक स्वागत. नमस्कार प्रदीप. हा, तर विक्रम, तुझं बालपण कसं होतं ते आम्हाला ॲक्च्युली जाणून घ्यायला आवडेल, आणि फिटनेसशी काही संबंध होता का? सांगतो. ऍक्च्युली मी फार लकी समजतो स्वतःला, कारण का माझं बालपण एका बंगल्यामध्ये गेलं, आणि ते सुद्धा आमचा जो बंगला होता तर तो पर्वती गावात होता. तर त्यामुळे लिटरली आमच्या बंगल्यापासून एक 50-100 मीटरवरती पर्वतीचा पायथा. तर ती एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या बंगल्याच्या मागची जी म्हणजे मागे जे अंगण होतं तेव्हा त्याच्यामध्ये चिक्कू, त्याच्यानंतर नारळ, बांबू अशी झाडं होती, आणि त्यातलं जे चिक्कूचं झाड होतं ना ते मला चढता यायचं. सो बेसिकली बंगल्यात राहत असल्यामुळे काय पळापळ करायला भरपूर स्कोप होता. दुसरी गोष्ट पर्वती जवळ, त्यामुळे आठवड्यातनं 4-5 वेळा पर्वती चढणं हे अगदी नॉर्मल होतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे माझे जे आजोबा आहेत, तर माझ्या आजोबांना दम्याचा त्रास आणि अजूनही फिट आहेत. तर आजोबा काही झालं तरी त्यांचं अख्खं आयुष्य म्हणजे जोपर्यंत ते त्या बंगल्यात राहत होते तोपर्यंत काही झालं तरी न चुकता पर्वतीला जात असे. आणि ते मी थोडासा मोठा झाल्यानंतर ते पर्वतीला मलाही रोज घेऊन जायला लागले. तर त्यामुळे रोज व्यायाम हा करायला पाहिजे हे लहानपणापासून 100% डोक्यात, म्हणजे आजोबांपासून लहानपणापासून एक्झॅक्टली ते एक होतं. अजून माझी आई नॅशनल लेवल ऍथलीट तिच्या लहानपणी होती, आणि माझी आई म्हणजे वृषाली मेंदळे, ती स्वतः एक फिटनेस कन्सल्टंट होती. आता नाव शी इज काइंड ऑफ रिटायरिंग. आणि माझे वडील, त्यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. इनफॅक्ट फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते ट्रेकिंगच्या असोसिएशनचे हेड सुद्धा होते. तर त्यामुळे स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं, रोज एक्सरसाइज करणं, ह्या गोष्टी माझ्यामध्ये खूप आधीपासनं, लहानपणापासनं म्हणजे रक्तातच आहेत म्हणल्यासारख्या आहेत. बरोबर, बालपणापासून तुमच्या समोरच हे चालूच होतं म्हणजे थोडक्यात व्यायाम. ओके, तू IT बॅकग्राऊंड मधून फिटनेस मध्ये म्हणजे कसं काय आला, आणि हेच फील्ड का? आता ठीक आहे, म्हणजे लहानपणापासून बाळकडून मिळाले, पण एक म्हणजे IT मधून इकडे वळण्याचं कारण नेमकं? सांगतो. ऍक्च्युली युजली 12वी पर्यंत, म्हणजे 12वी संपायच्या आधीपर्यंत प्रत्येका मुलाला, बऱ्याच मुलांना हे माहिती असतं की आपल्याला पुढे काय करायचंय. आता मी एक असं होतो की मला 12वी संपल्यानंतर देखील माहिती नव्हतं की मला एक्झॅक्टली कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय. आणि तेव्हा इंजिनिअरिंग होतं, इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि हे सगळं, आणि मार्क फॉर्च्युनेटली चांगले होते. तर त्यामुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होती म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. म्हणजे लिटरली हीच स्टोरी आहे की मिळते म्हणून घेऊन टाकली. इंजिनिअरिंग छान मार्कांनी कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर 2-3 महिने एका स्टार्टअप मध्ये नोकरी देखील केली, आणि ते झाल्यानंतर मला हे कळलं की मला काही IT इंजिनियर म्हणून काम नक्की करायचं नाहीये. मग ते झाल्यानंतर पुढचे 6 महिने मी हे शोधण्यात घालवले की आपल्याला एक्झॅक्टली करिअर कशात करायचंय. मग त्यानंतर असं वाटलं स्कुबा डायव्हिंग मध्ये करिअर करावं का, म्हणून स्कुबा डायव्हिंगचा एक कोर्स देखील केला. आणि ते झाल्यानंतर मग तो सुद्धा हळूहळू इंटरेस्ट माझा मावळत गेला, तोही गेला. माझी आईचं तेव्हा वृषाली स्लिमिंग सेंटर नावाने पुण्यामध्ये जिम्नॅशियम चालू होती.
तर मी असं ठरवलं की आईच्या जिममध्ये जाऊन आपण थोडा वेळ बसायला चालू करू. म्हणजे असं काही काम वगैरे नाही, पण जनरल जाऊन की कसं चालतं, काय चालतं. आणि तिकडे जेव्हा जाऊन बसायला सुरुवात केली तेव्हा मला ऍक्च्युली त्याच्यातली गोडी लागायला लागली. आणि आणखीन एक सांगायचं, मी लहानपणी कॉम्पिटेटिव्ह स्विमर स्वतः होतो शाळेत असताना. आणि फिटनेसचं स्वतःलाही आवड, जिम मध्ये बसायला लागल्यानंतर त्याची गोडी लागायला लागली. मग तेव्हा मी ठरवलं इव्हेंच्युअली की आपल्याला फिटनेस या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करिअर करायला पाहिजे. असा एखादा मोमेंट आला का की म्हणजे जेव्हा वाटलं की हे पण सगळं सोडून द्यावं? हो, ऍक्च्युली रिसेंटली मी त्याला आता झाली 4-5 वर्ष झाली. पण मी ऍक्च्युली पहिले काही वर्ष 1-2 वर्ष माझ्या आईच्या जिममध्ये नंतर फॉर्मली एज्युकेशन घेतलं फिटनेस मधलं. आणि ते झाल्यानंतर माझ्या आईच्या जिममध्ये मी कामाला लागलो. 2 वर्षांनी मला काय वाटलं माहिती नाही, पण मला असं वाटलं की आपल्याला आईचं हे पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायला पाहिजे. आणि तो आपण जेवढ्या कमी वयामध्ये करू तर तेवढं चांगलं. तर म्हणून मी मुंबईला जाऊन माझं स्वतःचं कन्सल्टेशन आणि कन्सल्टेशन कम जिम असं मुंबईमध्ये वाशीमध्ये चालू केलं. ऑफकोर्स पहिलं वर्ष हा स्ट्रगलच होता, कारण का ब्रँडला नाव नव्हतं, कुणालाच काही माहिती नव्हतं, अवेअरनेस पण नव्हता लोकांना याच्याबद्दल. त्यामुळे पहिलं वर्ष त्या स्ट्रगलमध्ये गेलं. दुसऱ्या वर्षी जम बसायला लागला, चांगल्या पद्धतीने जम बसायला बसला. आणि त्या जंक्चरला म्हणजे की आता बाबा, म्हणजे मला जेव्हा आतनं सॅटिस्फॅक्शन वाटायला लागलं होतं की बाबा आपल्याला हे करिअर आता सेटअप झालंय आणि छान आता जमतंय, तेव्हा लॉकडाऊन लागला. आणि लॉकडाऊन लागल्यानंतर मात्र पूर्णच सगळं कम्प्लीट सगळं चित्र बदललं. कारण का लॉकडाऊनच्या आधी जी रेंट अग्रीमेंट होती त्याच्यामध्ये पॅन्डेमिक हा क्लॉज नसल्यामुळे मला रेंट हे म्हणजे लॉकडाऊनच्या अख्ख्या काळाचं रेंट हे मला द्यायला लागलं. त्यामुळे जे काय कमवलेले पैसे होते ते सगळे त्याच्यात गेले. लॉकडाऊन जेव्हा उठला तेव्हा लिटरली मला आठवतंय, मी पहिल्यांदा काय केलं तर पहिल्यांदा उठून मुंबईला गेलो आणि मुंबईमधनं जी जागा रेंटवरती घेतली होती तिथनं सगळं सामान काढून इकडे आणलं, तिकडचं हे बंद केलं, कारण का ते चालवणं शक्य नव्हतं. आणि तेव्हा एक क्षण मला असं वाटलं की आपण आपला IT चा जॉब जो आपल्याला जमत होता, आवडत नव्हता पण जमत होता, तोच कंटिन्यू केला असता तर IT मध्ये कसं तेव्हा वर्क फ्रॉम होम आणि म्हणजे करोनाच्या काळामध्ये IT च्या सगळ्या लोकांचे पगार वगैरे चालू होते, पण त्यांना घरीच बसून काम करायचं होतं. तर तेव्हा कुठेतरी जाऊन एक क्षण वाटलं की आपण चूक केली का, आपण काय करतोय असं तेव्हा एकदाच फक्त वाटलं, नंतर परत कधी वाटलं नाही. नंतर आपल्याला कळलं की जो होता है वो अच्छे के लिए होता है. एक्झॅक्टली. ठीक आहे. विक्रम्स फिटनेसची कोअर कन्सेप्ट काय, म्हणजे असं काय सांगता येईल? सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे विक्रम्स फिटनेस हे आपलं जे काही इन्स्टिट्यूशन आहे हे एक नॉर्मल जिम नाहीये. म्हणजे तुम्ही आपल्या ब्रँचवरती आलात, प्रभात रोडच्या ब्रँचवरती या, नाही तर कर्वे रोडच्या ब्रँचवरती या, तुम्हाला तिकडे नॉर्मल जिम्नॅशियम मध्ये असलेली कुठलीही इक्विपमेंट्स दिसणार नाहीत. सी, आता एक लक्षात घ्या की एक नॉर्मल कॉमन वर्किंग क्लास मॅन, म्हणजे जो माणूस सकाळी उठतो, त्या माणसाला सकाळी डबा घेऊन कामाला जायचं असतं, 8 ते 10 तास त्या माणसाचे कामामध्ये जातात, घरी आल्यानंतर स्वतःच्या फॅमिलीला वेळ द्यायचा असतो, मुलांना वेळ द्यायचा असतो आणि एक नॉर्मल साधं आयुष्य असतं. तर मी फिटनेसमध्ये जसं जसं काम करत गेलो तसं तसं मला एक लक्षात आलं की मोस्ट ऑफ द जिम्समध्ये असं आहे की फिटनेस हा खूप एक्सपेन्सिव्ह आहे, असं एक थोडंसं आजकाल चालू झालेलं आहे. आणि त्यामुळे हा जो नॉर्मल वर्किंग कॉमन मॅन आहे, जो नॉर्मल आपलं नाश्त्याला उपमा पोहे खातो, दुपारी रात्री पोळी भाजी भाकरी भाजी वरण भात खातो, तर तो खाऊन त्या माणसाला फिटनेस स्वतःचा कसा मॅनेज करायचा हेच अजून ह्याच्यावरती कुणी काही सबस्टॅन्शियल उत्तर काढलेलं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकच म्हणजे जर का आपण युजली जिम्स बघितली तर सगळं हायफ्लाय आहे. सगळे सांगतात की कार्बोहायड्रेट्स कमी करा, प्रोटीन्स जास्त खा, आणि कॅलरी डेफिसिट मध्ये राहा किंवा कॅलरी काउंटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नॉर्मल एक साध्या तुमच्या माझ्यासारख्या माणसाला करणं अवघड असतं. अवघड आहे आणि तेवढा वेळ पण काढता येत नाही. आणि दुसरं म्हणजे आजकाल या गोष्टी फारच जास्त कमर्शियलाइज झाल्यासारख्या वाटतात. ह्या पार्श्वभूमीवरती मला असं लक्षात आलं की अरे हा माणूस जो आहे नॉर्मल मॅन, म्हणजे त्याच्यातच मेन पॉप्युलेशन आपली जी काय मेजॉरिटी जी आपली पॉप्युलेशन ही वर्किंग क्लास कॉमन माणसाची आहे. तर ह्याच माणसाचा
फिटनेस हा हळूहळू डिक्लाइन होतोय, तर ह्या माणसाला जे काय घरी बनतं ते खाऊन स्वतःचा फिटनेस मॅनेज कसा करायचा ह्याच्यावरती जर का आपण उत्तर काढलं तर दॅट विल बी गुड. आणि एक्झॅक्टली तेच आपण काम विक्रम्स फिटनेसमध्ये करतो. आणि याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो जे काय आपण विक्रम्स फिटनेसमध्ये लोकांना डाएट सजेस्ट करतो ती नॉर्मल घरच्या घरी रोज बनणाऱ्या पदार्थांवरती आधारित डाएट्स असतात. वर्कआउट सुद्धा जे असतात ते सगळे बॉडी वेट वर्कआउट असतात. म्हणजे आपले क्लायंट्स जे म्हणजे आता ऑनलाईन फिटनेस पण आहे त्याच्यावरती आपण बोलूच यानंतर, पण जे आपले क्लायंट्स आपल्या जिमला येतात कधी त्यांना जमलं नाही तर आपले सगळे वर्कआउट आपले क्लायंट हे घरी करू शकतात. खाणं घरचंच असतं, जे काय घरी बनतं त्याच्यातनंच त्यांचं डाएट हे बनतं आणि त्यामुळे त्यांना आपलं रेजिमेन हे फॉलो करायला फार सोपं जातो. सो मी विक्रम्स फिटनेसची डेफिनेशन सांगायची असेल तर ती अशी सांगेन की एक नॉर्मल वर्किंग क्लास कॉमन मॅनला साधं घरचं खाऊन साध्या पद्धतीचे कुठलेही हायफाय इक्विपमेंट्स न खरेदी करता किंवा कुठल्याही जिमला न जाता घरच्या घरी वर्कआउट करून स्वतःचा फिटनेस कसा मॅनेज करायचा, वाढलं असेल वजन तर ते कमी कसं करायचं, वाढलेल्या वजनाबरोबर आलेल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील तर त्या कशा कंट्रोलमध्ये आणायच्या, हे त्या माणसाला शिकवणारी एक इन्स्टिट्यूशन म्हणजे विक्रम्स फिटनेस. क्या बात आहे, क्या बात आहे. बेसिक फिटनेस बद्दल म्हणजे तुझी काय व्याख्या आहे? म्हणजे बेसिक फिटनेस म्हणजे नेमकं कसं सांगता येईल? माझ्या मते बेसिक फिटनेस म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेसिक फिटनेस अचीव्ह करायचा असेल तर त्यांनी 2-4 गोष्टी बघितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट्स हे सगळे नॉर्मल रेंजेसमध्ये आले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण फिट आहोत का नाही हे जाणून घेण्याकरता मी नेहमी लोकांना सांगतो स्वतःला काही प्रश्न विचारा. मला वेळच्या वेळेस भूक लागते का? मला सकाळी उठल्यानंतर पोट माझं साफ होतं का? त्याच्यानंतर दिवसाभराची जी काय शारीरिक कामं आहेत, मानसिक कामं आहेत ते मी उत्तमरित्या पार पाडून संध्याकाळी माझ्यामध्ये तेवढा त्राण असतो का की मी घरी जाऊन फॅमिलीला व्यवस्थित वेळ देईन आणि झोपेपर्यंत मी छान ऍक्टिव्ह राहीन. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे त्याला काही मार्कर्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल सांगतो. एखाद्या 40 वर्षाच्या माणसाला एका सेटमध्ये 20-25 पुशअप जमल्या पाहिजेत, 40-50 स्क्वॉट्स, बॉडी वेट स्क्वॉट्स म्हणतोय त्या जमल्या पाहिजेत, 3 ते 4 पुलअप्स करता आले पाहिजेत, त्याच्यानंतर न थांबता 4 ते 5 किलोमीटर पळता आलं पाहिजे. आणि दॅट इज सफिशियंट काइंड ऑफ फिटनेस जो आपल्याला फंक्शनली रोज कामाला येतो. असा फिटनेस म्हणजे बेसिक फिटनेस. आणि ही माझी डेफिनेशन आहे बेसिक फिटनेसची. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी आनंदाने व्यवस्थित फुल ऑफ एनर्जी ह्या स्टेटमध्ये करू शकलो पाहिजे, पॉझिटिव्ह राहू शकलो पाहिजे आणि आपली एनर्जी ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टिकली पाहिजे, ब्लड रिपोर्ट सगळे नॉर्मल आले पाहिजेत आणि शारीरिक कुठल्या तक्रारी आपल्याला नसल्या पाहिजेत. तुझी नो इक्विपमेंट वर्कआउट ही कन्सेप्ट युनिक आहे. हाऊ इट वर्क्स सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आता जे काय आपण बोलू हे आपण एका नॉर्मल कॉमन मॅनच्या अनुषंगाने बोलतोय हे आपण लक्षात घेऊया. आणि जे मी म्हणलं मगाशी की विक्रम्स फिटनेसमध्ये आपण लोकांना बेसिक फिटनेस शिकवतो. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की बेसिक लेवल ऑफ फिटनेस अचीव्ह करण्याकरता जे एक्सरसाइजेस करावे लागतात, जे आपल्याला मसल ग्रुप्स वर्क करावे लागतात त्याच्याकरता जिम इक्विपमेंटची गरज 100% नसते. आपल्या शरीराचे सगळे मसल्स आपल्याला 100% वर्कआउट करता येतात कुठलीही इक्विपमेंट न वापरता. आणि व्यायाम, मी नेहमी म्हणतो की व्यायाम हा जेवढा तुम्ही डिपेंडंट ऑन इक्विपमेंट्स ठेवाल, बरोबर आहे की नाही, तर तेवढा तो होण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणजे समजा मला सांगितलं की जिमला गेल्यानंतरच वर्कआउट करायचं आहे, बाकी तो वर्कआउट जमणार नाही, म्हणजे काय जिमला जाणं हे कंपल्शन झालं. आता कधी मला समजा जिमला जायला नाही जमलं तर मग माझा वर्कआउट होत नाही, असं आहे ते शेवटी. विदाऊट वर्कआउट फिटनेस अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्याला बनवता येतो. ह्याचं उत्तम उदाहरण माझ्या मते आता आपल्या दोघांना ही व्यक्ती माहिती आहे, मिस्टर मिलिंद सोमण. हे तर आपल्याला चांगली माहिती आहे आणि मिलिंद सोमणची आपण सगळे ओळखतो मिलिंद सोमण या व्यक्तीला. आणि जर का मिलिंद सोमणजींच्या काही मुलाखती बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल ते नेहमी म्हणतात की मी आयुष्यात कधी जिम मध्ये गेलो नाही, मी कधी आयुष्यात एक वजन सुद्धा उचललं नाहीये, पण त्या माणसाचा शरीर, लाईफस्टाईल, त्या माणसाची कपॅसिटी 60च्या वरती वय असताना सुद्धा आपण बघितली तर ती माझ्यामध्ये अनमॅच्ड आहे. आणि जर का तशी व्यक्ती विदाउट इक्विपमेंट्स फिटनेस जर का करू शकते तर तुमच्या माझ्यासारखा कॉमन माणूस 100% ते अचीव्ह करू शकतो. तुझं डायटिंग टेक्निक बऱ्याच अर्थाने इतरांपेक्षा वेगळं आहे, त्याबद्दल काय सांगता येईल? सांगतो. आता पहिली गोष्ट मला हा मुद्द्यावरती कॉमन सेन्सनी थोडीशी सुरुवात करायची आहे. मी नेहमी सांगतो की आपल्याला एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं समजा वजन वाढलंय किंवा आणखीन काही इश्यूज आहेत तर ते वजन कमी करायचे, ते इश्यूज घालवायचे आहेत. आता
त्या व्यक्तीला काहीतरी मी भलतंच वेगळंच काहीतरी डाएट दिलं जे ती व्यक्ती रोजच्या व्यवहारात खात नाही, आणि त्या डाएटनी जरी त्या व्यक्तीला रिझल्ट मिळाले तरी सुद्धा ती व्यक्ती ते डाएट आयुष्यभर फॉलो नाही करू शकणार, आणि मग त्या डाएटमुळे मिळालेले रिझल्ट हे नंतर त्या व्यक्तीचे निघून जाणार आहेत. तर समजा आपलं वाढलेलं वजन आपल्याला कमी करायचंय किंवा आपली हेल्थ सुधारायची, तर आपल्याला असा कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण आपल्या घरी बनतात तेच पदार्थ मोर ऑर लेस खातो, त्यातच थोडेफार चेंजेस करतो आणि एक फिटनेस लेवल अचीव करतो, आणि इव्हेंच्युअली आपण नंतर देखील तशाच पद्धतीने खातो, आणि त्यानंतर तो फिटनेस जो अचीव केलेला आहे तो मेंटेन करायला फार सोपा जातो. ही बेसिकली विक्रम्स फिटनेसमध्ये जे आपण लोकांना डाएट्स देतो, तर त्याच्यामधली थॉट प्रोसेस ही आहे की जे अत्यंत आरामात जमेल असं डाएट हे आपण आपल्या क्लायंट्सला त्यामध्ये देत असतो. फिटनेस शुड फिट इन टू युअर लाईफ असं तू का म्हणतोस? अजून एक गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगतो की जे काय तुम्ही डाएट घ्याल ते डाएट परवडलं पाहिजे, म्हणजे वेळेनुसारही परवडलं पाहिजे आणि पैशानी परवडलं पाहिजे. म्हणजे ते डाएटचे पदार्थ जमवता म्हणजे त्या डाएटमध्ये पदार्थ असतात त्याचे इन्ग्रेडियंट जमवता ढीकभर वेळ जात असेल तर ते डाएट नंतर डोईजड होतं फॉलो करायला. दुसरी गोष्ट, ते डाएट जर का खूप एक्सपेन्सिव्ह असेल तर ती व्यक्ती ते डाएट काही दिवस काही महिनेच फॉलो करू शकते आणि नंतर लॉंग टर्म नाही करू शकत. तर त्यामुळे डाएटचे काही पॉइंट सांगतो, एकदम आरामात जमेल असं डाएट पाहिजे. दुसरी गोष्ट, ते घरच्या पदार्थांवरती आधारित असलं तर उत्तम, म्हणजे त्या माणसाला ते अवघड किंवा वेगळं काही खाल्ल्याचा फील येत नाही, आणि मेन म्हणजे घरचेही कंटाळत नाहीत त्या माणसाच्या डाएटला. नाहीतर एक माणूस डाएट करणार आणि घरचे बाकीचे सगळे तर डाएट पायी एक्झॅक्टली डाएट पायी बाकी सगळे परेशान. तर ही गोष्ट नसली पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधं घेऊन वजन कमी करणं वगैरे या गोष्टी नका करू. डाएट हे नॅचरल असलं पाहिजे. जेवढं नॅचरल डाएट तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. कुठली आर्टिफिशियल गोष्ट जेव्हा आपण कंझ्युम करतो तर तेव्हा आपल्याला हे माहिती नसतं की ती गोष्ट आपल्या शरीराला सूट होईल का नाही किंवा आपल्याला त्याची रिॲक्शन येईल का नाही, हे आपल्याला कधीच माहिती नसतं. त्यामुळे ॲज फार ॲज पॉसिबल नॉर्मल माणसांनी नॉर्मल साधं घरच्या पदार्थांवरती बेस्ड असलेलं डाएट जर का केलं तर त्या माणसासाठी सोपं असतं फॉलो करायला, आणि त्या डाएटने मिळालेले रिझल्ट देखील दीर्घकाळ टिकू शकतात. तू आत्ता म्हटलास, मी ऍक्च्युली काल न्यूज मध्ये पण हा विषय ऐकला की आजकाल भारतात म्हणजे हे वजन कमी करायचे टॅबलेट्स किंवा गोळ्या औषधं घ्यायचं प्रमाण खूप वाढलंय, आणि त्याच्यामुळे भारतात म्हणजे बरेच असे ज्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू झाली, आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळ्यात स्वस्त जर वजन कमी करायची काय औषधं स्वस्त मिळत असेल तर ती भारतात मिळतात. बरोबर आहे. हा जो सगळा हा एक मेजर इश्यू आहे. म्हणजे एक तर वजन कमी करावं असं वाटणं, एखाद्या माणसाचं समजा वजन जास्त असेल ते कमी करावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे, पण ते कुठलेही कष्ट न करता कमी करावं असं वाटणं ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण का मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की व्यायाम ही इतकी सुंदर गोष्ट आहे. व्यायाम केल्यानंतर इतकं छान वाटतं, आणि ते ह्या वेट लॉसच्या टॅबलेट घेऊन वाटणार आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेट लॉसच्या टॅबलेटचे काही बाकी साईड इफेक्ट्स आपल्याला होतील का नाही हे माहिती नाहीये, बरोबर की नाही. कारण का ह्या गोळ्या आपण घेणार, एक एवढ्याशा गोळींनी आपल्या अंगावरचं वजन कमी होत आहे, म्हणजे त्या गोळीमध्ये काहीतरी सबस्टन्सेस असे असणार जे आपली इंटरनल केमिस्ट्री मॅनिप्युलेट करतात, आणि ती केमिस्ट्री मॅनिप्युलेट झाल्यानंतर आपल्याला काही त्याचे साईड इफेक्ट्सही जाणवू शकतात. पण याचा लोक विचार करत नाही. ते क्विक फिक्स म्हणून अशा सगळ्या उपायांकडे लोक पळत जातात, आणि हे खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे ही. लोकांना ऍक्च्युली ती सवय लागली ना, जेवढं इझिली हे करता येईल मिळवता येईल तेवढं मिळवायचं बघतात. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट स्पष्ट सांगू का तुम्हाला, आजकाल काय झालंय, फिटनेस हा फार महाग असतो असंही एक लोकांचं मत झालेलं आहे, आणि त्याला कारणीभूत ना फिटनेस प्रोफेशनल सुद्धा आहेत. हा, फिटनेस जर का अत्यंत सोपी साधी गोष्ट आहे तर ती सोप्या साध्या पद्धतीने जर का लोकांना शिकवली तर ते खूप जास्त बेनिफिशियल आहे. आपल्याकडे भरपूर क्लायंट येतात जे विविध पद्धतीने वजन कमी करण्याचे उपाय करून थकलेले असतात. थोडंफार वजन कमी होतं, मग ते परत वाढतं, मग जास्त वाढतं. ते उपाय करता करता त्यांना बाकीचे इश्यूज चालू होतात, आणि नंतर त्यांची परिस्थिती इतकी फ्रस्ट्रेटेड झाली असते की गेले 10 वर्ष विविध पद्धतीचे लोकांकडे जाऊन आलो. कोण म्हणलं कमी खा, कोण म्हणलं कीटो डाएट कर, कोण म्हणलं उपास कर, कोण म्हणलं कॅलरी डेफिसिट कर, सगळं करून बघितलं, काही रिझल्ट्स नाही आहेत. आणि असे लोक मग फ्रस्ट्रेट होऊन जातात. आणि मग अशी माणसं जेव्हा काहीतरी बघतात की बाबा दिवसातनं 1-2 गोळ्या खा, बारीक व्हा, तेव्हा मग ही लोक साहजिक आहे अशा मार्गांना जाणं. एवढं केलं हे पण करून बघू असं होतं ते. ठीक आहे. फिटनेस शुड फिट इन टू युअर लाईफ असं तू
का म्हणतोस? आता एक लक्षात घ्या की फिटनेस हा सगळं सोडून करायची गोष्ट नाहीये ती, बरोबर की नाही? म्हणजे फिटनेस हा आपण कशा करता करतो, तर आपलं शरीर नीट राहावं आणि आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी नीट पद्धतीने करू शकलो पाहिजे. फिटनेस शुड फिट इन टू युअर लाईफ, असं मी नेहमी का म्हणतो हे सांगतो. सी, प्रत्येक गोष्टीची कॉस्ट असते. आता एक्सरसाइज, आता कोण 1 तास एक्सरसाइज करतं तर कोण 2-3 तास एक्सरसाइज करतं. आता एखाद्या माणसाला सांगितलं की तुला बारीक व्हायचं असेल तर तुला 3-4 तास जिम मध्येच घालवायला लागतील, तर हा सगळा जो जिमचा प्रकार आहे हा त्या माणसासाठी अफोर्डेबल होणार नाही ना. कारण का तो 3 तास जिम मध्ये तो माणूस घालवू नाही शकत, त्याला बाकीच्या पण गोष्टी आहेत. तर त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचा फिटनेस म्हणजे फिटनेस जे काय रेजिमेन आहे ते टाइम नुसार अफोर्डेबल पाहिजे, नंबर 1. नंबर 2, पैशाला परवडलं पाहिजे. आणि नंबर 3, ते तुमच्या आयुष्यामध्ये आरामात बसून गेलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी समजा दुपारी लंचमध्ये एखाद्या व्यक्तीला पोळी भाजी दिली आणि एखाद्या व्यक्तीला मी काहीतरी खूप हायफाय गोष्ट दिली, जी गोष्ट बनवायला अवघड आहे, त्याचे इन्ग्रेडियंट आणायला अवघड आहे, तर पहिली व्यक्ती पोळी भाजी आरामात त्याच्या आयुष्यात अकोमोडेट करून घेईल, पुण्यात राहणारी व्यक्ती. पण दुसऱ्या व्यक्तीला खूप प्रॉब्लेम येतील ते डाएट करताना. तर त्यामुळे फिटनेस करता आपण काय करतो, डाएट घेतो, एक्सरसाइज करतो. तर या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इझिली ब्लेंड झाल्या ना, तर त्या फॉलो करणं सोपं होतं. आणि आपण आवडीने करतो पण ना, ती इझिली म्हणजे ऍक्सेसिबल असेल तर. बरोबर. कारण ह्यात पण आपण एक बघतो की बरेच जण असे जिम वगैरे जॉईन करतात, पण ते नव्याचे 9 दिवस सारखं म्हणजे 2-3 महिन्यात सोडतात. तर म्हणजे याच्यावर काय सांगता येईल? सांगतो, जिम सोडण्याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे आता आपल्याकडे क्लायंट्स येतात, काही क्लायंट्स सांगतात की जिम मध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी एवढा वर्कआउट करून घेतला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जावंसच वाटलं नाही, मग 2-3 दिवस ब्रेक जो घेतला तो ब्रेकच झाला. त्यामुळे काही ठिकाणी असं होतं की अति वर्कआउट करून घेतला जातो, ज्याच्यामुळे लोक जिम सोडत असतील. दुसरी गोष्ट म्हणजे असं असू शकतं की त्यांच्या जिमच्या जी कोण व्यक्ती आहे त्यांनी दिलेलं डाएट इतकं अवघड जातं फॉलो करायला की ते काही दिवसच ती व्यक्ती फॉलो करू शकते, नंतर ते काही डाएट फॉलो नाही करू शकत. आणि डाएट फॉलो नाही करू शकत तर मग माणसाचं मन सगळ्यावरनच उडतं कम्प्लिटली. असं वाटतं की आता ते डाएट जमत नाही तर व्यायाम करूनही काही होणार नाही, आणि मग सगळं सोडून देतात, बरोबर. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये असते की आजकाल असं भरपूर मी बघतोय की लोकांना म्हणजे ट्रॅव्हलिंग टाइम बराच आहे. म्हणजे घरातनं उठा, 1-1.5 तास ट्रॅव्हल करा, मग कंपनीत पोहोचणार, मग 8 तासाचं काम, परत 1-1.5 तास घरी. ह्या सगळ्यामध्ये सकाळी उठून किडबॅग घेऊन जिमला जायचं, मग तिकडे व्यायाम करायचा, मग घरी यायचं, मग शॉवर घ्यायचा आणि मग आपण उठून कामाला परत ट्रॅव्हल करायचं. हे भरपूर लोकांना आजकाल नको वाटतं आणि पॉसिबल नाहीये, आणि त्यामुळे लोक जिम सोडतात. तर अशी विविध पद्धतीची कारणं आहेत ज्याच्यामुळे लोक जिम म्हणजे काहीच दिवसात सोडून देतात. ह्याच्या उलट इनफॅक्ट आपल्याकडे फक्त हा रेट जर का तुम्ही बघितलात आपल्या क्लायंट्सचा, 1 ते 2% फक्त लोक आपले असे आहेत की जे जिम क्विट करतात किंवा त्यांना नंतर जमत नाही, आणि ते सुद्धा काही त्यांचा इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला तर अशी सिच्युएशन उद्भवते. अदरवाईज आपल्याकडे येणारी लोक ही आनंदाने जिमला येतात, कारण का आपले वर्कआउट्स ही इझिली डुएबल आहेत. त्याच्यानंतर डाएट सुद्धा आरामात घरच्या घरी अकोमोडेटिव्ह डाएट्स आहेत, त्यामुळे घरच्या रोजच्या व्यवहारात ती डाएट आरामात होऊन जातात. आणि एक ऍटमॉस्फिअर चांगलं असल्यामुळे आपल्याकडे लोक जिमला आल्यानंतर सोडत नाहीत. इनफॅक्ट आपले ऑनलाईन प्रोग्राम सुद्धा लोक सोडत नाहीत जे घरच्या घरनं करायचे असतात. पण नॉर्मल जिमपेक्षा म्हणजे कसा, म्हणजे तुझा अप्रोच वेगळा आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कसं सांगता येईल अजून थोडंसं डिटेलमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे विक्रम्स फिटनेस हे टार्गेट, आपलं जे काय आपली इन्स्टिट्यूशन आहे, आपण टार्गेट ओरिएंटेड एक्सरसाइजेस आणि डाएट्स ही लोकांकरता डिझाईन करून देतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपलं हे जनरल जिम्नॅशियम नाहीये की बाबा क्लायंटनी यावं, त्याचा एक्सरसाइज करावा आणि निघून जावं, असं नाहीये. आपल्या ह्याच्यात प्रत्येक व्यक्तीचा एक्सरसाइज त्यांनी काय केलं पाहिजे, डाएट काय केलं पाहिजे, हे त्या व्यक्तीची लाईफस्टाईल, त्या व्यक्तीचे मेडिकल इश्यूज, त्या व्यक्तीचा फिटनेस गोल, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करून त्या व्यक्तीला एक शेड्यूल दिलं जातं, ज्याच्यामध्ये झोपणं कधी, उठणं कधी काय खायचं, किती वाजता खायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये लिहून देतो. त्यामुळे हा खूप स्ट्रिक्टली टार्गेट ओरिएंटेड प्रकार आहे विक्रम्स फिटनेस, म्हणजे ज्याच्यामध्ये लोकांचे रिझल्ट हे 100% आपण लोकांना अचीव्ह करून देतोच. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच आपण चर्चा केलेल्या 2-3 गोष्टी, त्या म्हणजे आता मी इतर जिमशी कंपॅरिझन नाही करत आहे, पण आपल्याकडचं सांगतो की आपण जी काय डाएट्स देतो वी मेक शुअर की ती आमच्या क्लायंट्सला फॉलो करायला अत्यंत सोपी जातील, नंबर 1. नंबर 2, ती डाएट्स त्यांना फुलफिलिंग आणि चांगली वाटतील.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काय बॉडी एक्सरसाइजेस असतात आमच्याकडे, आम्ही जास्त बॉडी वेट एक्सरसाइजेसवरती फोकस हा आमचा जास्त असतो. तर त्यामुळे आमचे क्लायंट जरी जिमला आले नाही आले ते घरच्या घरी हे एक्सरसाइजेस करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची इथली गोष्ट म्हणजे युजली जिम ओनर म्हणून लोकांना काय हवं असतं की एखादा क्लायंट माझ्याकडे आला की तो आयुष्यभर येत राहायला पाहिजे. विक्रम्स फिटनेसमध्ये आम्ही काय सांगतो की आमच्याकडे एकदा या, वजन कसं कमी करायचं, कमी झालेलं वजन मेंटेन कसं करायचं, स्वतःचा फिटनेस अपग्रेड कसा करायचा आणि तो नीट कसा ठेवायचा हे एकदाच शिकून घ्या आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी घरी आरामात करणं पॉसिबल असतं. तर हा मेन डिफरन्स आहे इतर जिम्नॅशियम्स आणि विक्रम्स फिटनेसमध्ये, की आम्हाला आमचे क्लायंट आमच्याकडे एकदाच यायला हवेत. एकदा त्यांनी सगळं शिकून घ्यावं आणि त्यानंतर त्यांनी घरच्या घरी स्वतःचा फिटनेस मॅनेज करावा. तुझी पर्सनल फिटनेस कन्सल्टेशन ही स्कीम काय आहे? सांगतो. ऍक्च्युली लॉकडाऊन जेव्हा चालू झाला, लॉकडाऊनच्या अगदी एंडला आम्ही ऑनलाईन फिटनेस ह्या क्षेत्रामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट चालू केली. कारण का म्हणजे मी तेव्हा विचार असा केला लॉकडाऊनच्या एंडला की आपले एक्सरसाइजेस लोकांना घरीच करता येतील. जे काय मी डाएट सांगतो त्याच्यात कुठलेही प्रॉडक्ट्स किंवा त्यात कुठल्याही गोळ्या औषधं नसतात आणि जे काय डाएट असतं त्यातले जे पदार्थ असतात हे अत्यंत आरामात घरी बनवण्यासारखे असतात. त्यामुळे डाएटही क्लायंटला घरच्या घरी करता येईल. तर आपण हा सगळा प्लॅन समजा ऑनलाईन उपलब्ध लोकांना करून दिला आणि आपण त्या व्यक्तीचा फक्त फॉलोअप घेतला रेग्युलरली, तर हे सगळं लोक घरच्या घरी त्यांच्या घराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी करू शकतील. त्यांना बाहेर पडायची देखील गरज पडणार नाही. तेव्हापासून ऑनलाईन फिटनेस जो आपली जी कन्सेप्ट आहे तर त्याची सुरुवात ही तेव्हापासून झाली. आता ऑनलाईन फिटनेस ही कन्सेप्ट कशी आहे सांगतो, की आयदर ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतो एखादा क्लायंट ऑनलाईन सुद्धा अवेल करू शकतो किंवा आपल्या सेंटरला येऊन सुद्धा कन्सल्टेशन घेऊन जाऊ शकतो. आता जेव्हा ऑनलाईन फिटनेस करता लोक ऑप्ट करतात, एखाद्या व्यक्तीने ऑप्ट केलं, आपल्याकडे आल्यानंतर बेसिकली त्यांची लाईफस्टाईल काय, ते करतात काय, त्यांचं प्रोफेशनल लाईफ, वर्क लाईफ, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतो. त्याच्यानंतर त्यांची करंट फिजिकल सिच्युएशन ह्याचं असेसमेंट होतं. म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन पासून काही मेडिकल इश्यूज असतील तर त्या मेडिकल इश्यूजचे रिपोर्ट्स बघणं किंवा त्यांचे डॉक्टर्स त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे असतील तर त्या रिस्ट्रिक्शन्स बद्दल डॉक्टरांशी बोलणं. त्या माणसाचं सगळं बेसिकली आम्ही जाणून घेतो की ती व्यक्ती काय करते, काय आवडी निवडी आहेत, व्यायाम कितपत करायला जमणार आहे, किती वेळ आहे व्यायाम करण्याकरता, आणि मेन म्हणजे त्या व्यक्तीला काय करायची गरज आहे. वजन कमी करायची गरज आहे, वाढवायची गरज आहे, डायबेटीस, टाईप 2 डायबेटीस आहे तो नियंत्रणात आणायचा आहे, जे काय असेल ते असं सगळं करून त्यांचा गोल हा ठरतो. मग त्यानंतर त्याच व्यक्तीबरोबर चर्चा करून मी त्यांचं एक्सरसाइज, डाएट ह्या त्यांच्या समोर सगळं डिझाईन करतो. आणि मग हे सगळं त्यांना आम्ही ऑनलाईन म्हणजे त्यांना एक फाईल देतो आणि आता ऍप सुद्धा आम्ही डेव्हलप करतोय. त्या माध्यमातून त्यांना ही इन्फॉर्मेशन त्यांच्या स्वतःकडे ऍक्सेसिबल राहते आणि ह्या सगळ्या गोष्टी ते घरच्या घरी फॉलो करतात. आपली एक फॉलोअपची टीम आपण वेगळी तयार केलेली आहे, जी टीम आपल्या प्रत्येका क्लायंटचा रोज फोन करून फॉलोअप घेते, त्यांना काही अडी अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह करते. आणि ही जी लोक आहेत ही दर महिन्याने आपल्याला एक तर भेटायला येतात, नाहीतर माझ्याशी त्यांचा ऑनलाईन संवाद होतो. आता आपण भरपूर लोक बघतो ज्यांचा ट्रॅव्हलिंगचा जॉब असतो. फॉर एक्झाम्पल MNC कंपनीजमध्ये सेल्सचा जो स्टाफ असतो ते कायम फिरतीवरती असतात. आपल्याकडे काही काही क्लायंट आहेत, एक क्लायंट तर म्हणजे त्यांची सिच्युएशन अशी आहे की महिन्यातनं साधारण एक आठवडाभर फक्त घरी असतात, बाकी कायम फिरतीवरती असतात, त्यांचा जॉबच तसा आहे. तर अशा लोकांना आपलं कन्सल्टेशन हे अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण का आपल्या डाएटमध्ये मी म्हणलं तसं त्या माणसाची जी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे आपण त्यांना डाएटरी ॲडवाईस देतो. एक्सरसाइजेस आपले कुठेही करता येतात, घरी करता येतात, म्हणजे हॉटेल रूम मध्येही करता येणार. त्यामुळे ते एक्सरसाइज करायला अत्यंत सोपे आहेत. ती व्यक्ती ते कुठेही करू शकते आणि त्यामुळे कितीही ट्रॅव्हल करत असेल व्यक्ती ती, तरी सुद्धा त्यांना आपला प्रोग्राम आरामात आणि साध्या सोप्या पद्धतीने फॉलो करता येतो. कुठेही करू शकतो. लोकेशन हे बॅरियरच नाहीये, जिम मध्ये तुमच्याकडे यायची गरजच नाहीये. एक्झॅक्टली. या स्कीमचा फायदा अधिकाधिक लोकांना होण्यासाठी तुझं काही म्हणजे प्लॅनिंग याच काय आहे का अजून? एक्झॅक्टली. तर आता हे प्लॅनिंग म्हणजे आता काय आम्ही एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलंय, ऑलरेडी डेव्हलप केलंय. हो. आणि ते ऍप्लिकेशन आता जे आपले एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत हे सगळे ते ऍप्लिकेशन यूज करतायत. हा. आणि ते ऍप्लिकेशन असं आहे की त्याच्यामध्ये डाएट, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा एक्सरसाइज, प्रत्येक एक्सरसाइजचा व्हिडिओ, डाएटच्या रेसिपीज,
ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये अवेलेबल असणार आहेत. म्हणजे ते ॲप जर का तुम्ही कधी उघडलं की तुम्हाला अख्ख्या दिवसामध्ये विथ रिस्पेक्ट टू डाएट, एक्सरसाइज आणि स्लीप टायमिंग्स तुम्हाला काय काय करायचंय तुम्हाला एका सेकंदात सगळं तिथे दिसतं. ऑनलाईन फॉलोअप देखील त्या ॲपवरती अवेलेबल असतो, ज्याच्यामध्ये आमचे ट्रेनर्स कायम क्लायंटच्या टचमध्ये राहू शकतात. आणि सर्वात महत्वाची तिथली गोष्ट म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना रिमाइंडर्स, आमचं ॲप हे प्रत्येक आपल्या क्लायंटला प्रत्येक गोष्टीचे रिमाइंडर देतं. म्हणजे लिटरली आता झोपायची वेळ झाली, उठायची वेळ झाली, नाश्ता करायची वेळ झाली, इथपासनं एक्सरसाइज तो काय करायचा, सगळ्या पद्धतीचे रिमाइंडर्स त्याच्यात आहेत. तर त्यामुळे लिटरली आपण फोन तर अशी गोष्ट आहे आज जी आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःकडे ठेवतो. तर त्यामुळे समजा ऍप ते इन्स्टॉल्ड असेल फोनवरती तर आपले जे क्लायंट्स आहेत ते त्यांच्या गोष्टी फॉलो करण्यापासून चुकूच शकणार नाहीत. म्हणजे खूपच छान ती म्हणजे तुम्ही सुविधा उपलब्ध केली असं म्हणता येईल. ओके. अजून ऑनलाईन फिटनेस आणि ऑफलाईन फिटनेस या दोन्हीबद्दल म्हणजे नेमकं काय सांगता येईल तुम्हाला, किंवा पुढे जाऊन आता फ्युचरमध्ये काय चालणार आहे? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात हा ऍक्च्युली थोडासा विषय कसा आहे सांगतो. मी जसं म्हणतो तसं एक बेसिक लेवल ऑफ फिटनेस जर का एखाद्या व्यक्तीला अटेंड करायची असेल तर त्याच्याकरता ऑनलाईन फिटनेस ओके आहे. हा की बाबा नॉर्मल काय वजन कमी करायचं असेल किंवा टाईप 2 डायबिटीस असेल त्याच्या लेवल्स कमी करायचे असतील, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्या टॅकल करायचे असतील तर ऑनलाईन फिटनेस इज ॲक्च्युली ओके. त्यांना काही जाऊन हेवी इक्विपमेंट्स खरेदी करण्याची किंवा जिम मेंबरशिप घ्यायची खरं सांगायचं तर गरज नाही आहे. पण एका लेवलच्या पुढचे जे लोक आहेत, दोज आर सिकिंग फिटनेस, फॉर एक्झाम्पल मॉडेल्स असतील, ॲक्टर्स असतील किंवा ॲथलीट्स असतील, तर ह्या लोकांचा जो फिटनेस आहे इट विल ऑलवेज बी ऑफलाईन. म्हणजे ते पर्सन टू पर्सन म्हणजे 1-on-1 फिटनेसच त्यांचा राहणार. कारण का आफ्टर अ सर्टन लेवल ऑफ फिटनेस पुढचा जो परफॉर्मन्स फिटनेस ज्याला मी म्हणतो त्याच्याकरता जिमला जायलाच लागणार. त्याच्याकरता तो ऍक्च्युअल मध्ये जाऊनच करायला लागणार फिटनेस, तो ऑनलाईन होणार नाही. ठीक आहे. आत्तापर्यंत म्हणजे मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरनं मला एक अंदाज आला की तुमच्याकडे म्हणजे असे भरपूर असे तुमचे क्लायंट्स येत असतील. तर त्यांच्यापैकी कोणी असं म्हणजे तुमच्या लक्षात राहिलेला एखादा गमतीदार किस्सा किंवा एखादे असे क्लायंट जे तुम्ही म्हणजे असं लाईफ लॉंग मेमरी झाली असं काही सांगता येईल का? ही ऍक्च्युली मुंबईची गोष्ट आहे. एक स्वराज नावाचा क्लायंट होता. ऍक्च्युली तो मुंबईला यायचा. मुंबईची केस आहे, म्हणजे ही लॉकडाऊनच्या आधीची केस आहे. तेव्हा त्याचं वय होतं साधारण 21. तो त्याचे आई वडील जेव्हा आपल्याला भेटायला आले होते तर तेव्हा त्याचं वजन असंच होतं, प्रचंड वजन होतं, 122-123 किलो वजन होतं. आणि जेव्हा मी वय त्याचं लिहिलेलं बघितलं 21, मला त्याच्याकडे बघून खरंच विश्वास नाही बसला की हा 21, तो 35-40 वर्षाचा दिसत होता. अशी त्याची सिच्युएशन होती. म्हणजे आणि वय सांगितल्यानंतर मी त्याला लिटरली विचारलं होतं की बाबा खरंच वय 21 आहे का? तो जेव्हा बोलला तेव्हा मला कळलं की नाही, मुलगाच आहे हा. आणि त्याला वजन कमी करायचं होतं. आता अशा वेळेस जेव्हा ह्या एज ग्रुप मधली मुलं जेव्हा माझ्याकडे येतात वय वर्ष 15 ते 30, तेव्हा मी त्यांना एक प्रश्न नक्की विचारतो की तुम्हाला वजन कमी करायचंय का आई वडिलांनी तुम्हाला ओढत घेऊन आलेत? तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्याचा उपयोग आहे, नाहीतर काही तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. आतनं वाटेल तेव्हा नक्की जॉईन करा, तोपर्यंत नक्की जॉईन करू नका. पण होता तो डेडिकेटेड आणि त्याला वजन कमी करायचं होतं. कारण का 21व्या वर्षी एवढं वजन. आणि आजकाल आपण बघतो ना की जर का शरीरच नीट नसेल, जाडी असेल तर कॉन्फिडन्स कमी होतो, सेल्फ इमेज सगळी खराब होते आणि मग त्या माणसाला त्रास व्हायला लागतो. त्याचा फिजिकल त्रास तर होतच असतो, मेंटली व्हायला लागतो. डेडिकेटेड होता, त्यांनी आपला प्रोग्राम सगळा फॉलो करायला चालू केल्यानंतर लिटरली सांगतो पहिल्या महिन्यात 3-3.5 त्याचं किलोनी वजन कमी झालं. मस्त फॉलो करत गेला. तुम्हाला सांगतो त्या मुलांनी एका वर्षात 38 का 40 किलो स्वतःचं वजन कमी केलं. म्हणजे आता तर मी त्याचा बिफोर आफ्टर फोटो तर तुम्हाला ह्याच्यावरती दिसेलच आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला. पण हे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग आता तो ऍक्च्युली म्हणजे एका वर्षानंतर तो ऍक्च्युली 21 वर्षाचा परत दिसायला लागला. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा तो पहिल्यांदा आला होता तर तेव्हा त्याला जेव्हा सांगितलं की पुशअप करू नकोस, ते तर जमणार नाही, पुशअपच्या पोझिशनमध्ये नुसता थांबू शकतोयस का? तर तो नुसता पुशअपच्या पोझिशनमध्ये इनिशियल पोझिशनमध्ये देखील थांबू शकत नव्हता. आणि बाय दी एंड ऑफ 1.5 इयर त्याचा प्रोग्राम जेव्हा संपला तेव्हा तो एका सेटमध्ये 20-25 पुशअप्स करत होता. 3-4 पुलअप्स आरामात जमत होते. त्यांनी 5 ते 6 किलोमीटर त्याला आरामात पळता येत होतं आणि अत्यंत उत्तम छान दिसायला लागला होता.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या गोष्टी झाली 5-7 वर्ष, आजही त्याची फिजिकल कंडिशन, आजही त्याचा फिटनेस तसाच आहे. जो 7 वर्षापूर्वी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं ते आजही तसंच आहे. आणि सर्वात माझ्या मते सक्सेस ही त्याच्यात आहे की ट्रान्सफॉर्मेशन झालं इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे 10 वर्षांनी बघितल्यानंतर ती व्यक्ती तशीच जर का दिसली तर ते ट्रान्सफॉर्मेशन खरं पकडायचं. त्याच्यानंतर आता विक्रम आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. पटापट उत्तर द्यायची. वेट लॉस और फॅट लॉस? फॅट लॉस. वेट लॉस हा त्याबरोबर होतोच. एक्सरसाइज और डायटिंग? ऍक्च्युली एक्सरसाइज डायटिंग असं नसतं. एक्सरसाइज, डाएट अँड स्लीप ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कार्डिओ और स्ट्रेंथ? अगेन और नाही आहे त्याच्यात. कार्डिओही महत्वाचा आहे, स्ट्रेंथही महत्वाचा आहे, आणि तिसरी गोष्ट फ्लेक्झिबिलिटी पण महत्वाची आहे. म्हणजे स्ट्रेचिंग हे तितकंच महत्वाचं आहे. बरं. डाएट और वर्कआउट, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? दोन्ही मी नेहमी म्हणतो की आहार, व्यायाम आणि रात्रीची झोप या तिन्ही गोष्टींवरती आपली हेल्थ ही अवलंबून असते. आणि मी लोकांना सांगताना सांगतो मार्क 100 पैकी नाही आहेत. भरपूर लोक म्हणतात ना की 70% डाएट आणि 30% वर्कआउट. असं नसतं. मार्क 300 पैकी आहेत. 100 मार्क चांगल्या झोपेला आहेत, 100 मार्क व्यवस्थित डाएटला आहेत, आणि 100 मार्क रोज वर्कआउट करण्याला आहेत. कन्सिस्टन्सी और मोटिवेशन? एनी टाइम कन्सिस्टन्सी. मोटिवेशन म्हणजे चित्रपट बघितला तरी येतं, 2 तासांनी निघून गेलेलं असतं. कन्सिस्टन्सीनीच गोष्टी होतात फक्त. आजच्या या म्हणजे आपल्या खूप चांगल्या गप्पा झाल्या, बरीच तुम्ही माहिती दिली. तर तुम्ही आजच्या यंगस्टर्सला काय ॲडवाईस द्याल? ओके, फिटनेसच्या बाबतीत यंगस्टर्सला ॲडवाईस द्यायचा असेल काय अगर तर पहिली गोष्ट मी सांगेन की झोपायची टायमिंग्स जी आजकाल माझ्या मते सगळ्या यंगस्टर्सची चुकीची आहेत. त्यांना असं वाटतं कधीही झोपलं तर चालतं, तर ते तसं नाही आहे. पहिले तुमची झोप सुधारा. दुसरी गोष्ट, शारीरिक प्रकृती आणि त्याचा मेंटेनन्स हा तेवढाच सिरियसली घ्या जेवढं तुम्ही तुमचं करिअर सिरियसली घेता आहात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज तुमचा फिटनेस कसा आहे ह्याच्यावरती तुमचा फिटनेस तुमच्या वयाच्या 40ला 50ला कसा असेल हे ठरतं. तर त्यामुळे आज फिटनेस आपला जेवढा आहे तेवढाच आपला वय वर्ष 40 किंवा 50ला राहणार आहे असा जर का गोड गैरसमज कुणाच्या मनात असेल तर तो काढून टाकलेला बरा पटकन. आणि हेल्थ ही नक्की कसं आहे, शरीर हे एकदाच मिळतं, एकच असतं. किती पैसे देऊन दुसरं शरीर मिळत नाही. आणि तेच आपल्याला लहानपणापासून शेवटपर्यंत ह्या जर्नी ऑफ लाईफमध्ये साथ देत असतं. तर त्याची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, आणि ते आपण व्यवस्थितपणे पार पाडणं प्रचंड इम्पॉर्टंट आहे. नाहीतर विविध पद्धतीचे त्रास आयुष्यात भोगावे लागतात. फिटनेस म्हणजे फक्त बॉडी नाही, एक डिसिप्लिन आहे. मिस्टर विक्रम यांनी आज आपल्याला दाखवलं की फिटनेस कॉम्प्लिकेटेड नसतं, आपणच त्याला कॉम्प्लिकेटेड बनवतो. जर तुम्हाला तुमचं लाईफ बदलायचं असेल, स्टार्ट सिम्पल अँड स्टार्ट टुडे. तर आज विक्रम तू एवढा वेळ काढून आमच्याकडे आलास मार्गप्पाकडे. Yes. आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला उत्तम माहिती दिली, सगळ्यांना प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. Yes. त्याबद्दल परत एकदा तुझे हार्दिक आभार. थँक्यू. आणि आमच्याकडनं एक छोटीशी तुला भेट. थँक्यू.